आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। थोड्याच वेळात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे। सुनावणीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत। खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हे सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेत। परंतु या संदर्भामध्ये आणखीन अपडेट आलेली आहे की आता ही सुनावणी उद्या होणार आहे। आजची सुनावणी पुढे ढकलली गेल्याचं कळतंय। वास्तविक पाहता हे तीनही खासदार काही वेळापूर्वीच पोहोचलेले होते सुप्रीम कोर्टामध्ये। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील। सोमेश, उद्यावरती सुनावणी का पुढे ढकलली गेली आहे? हे प्रकरण अगदी शेवटी म्हणजे जेव्हा कोर्टाच्या कामकाजाचा वेळ संपत होता त्यावेळी शिवसेनेचं प्रकरण सुनावणीसाठी आलं। त्याआधी काही प्रकरणांवर प्रदीर्घ सुनावणी झाली, त्यामुळे शिवसेनेचं प्रकरण यायला वेळ लागला। कपिल सिब्बल उभे राहिल्यावर ते म्हणाले की आम्हाला थोडा वेळ द्या आणि त्यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटलं की जर तुम्ही उद्या हे प्राथमिकतेने प्रायोरिटीवर उद्या जरी ऐकलं जाणार असेल तरी सुद्धा चालेल, पण त्यावेळी कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ठीक आहे, आपण या प्रकरणावरती उद्या सुनावणीसाठी बघू आणि त्यानुसार आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली गेलेली आहे। आज जवळपास 36 नंबरवर हे प्रकरण होतं आणि आता ज्या प्रकारे ज्या गतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती त्यानुसार असं वाटत होतं दुपारपर्यंत या प्रकरणावर सुनावणी होईल, परंतु प्रत्यक्ष जेव्हा अगदी हे प्रकरण सुनावणीसाठी आलं ते येत असताना कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपत होती आणि त्याच वेळी कपिल सिब्बल असं म्हणाले की आम्हाला थोडा वेळ हवा आहे, तुम्ही उद्याची तरी वेळ आम्हाला द्या युक्तिवादासाठी, म्हणून प्रायोरिटीवर हे प्रकरण उद्या ऐकलं जावं असं म्हटलं। आणि त्यानंतर आता शिवसेना धनुष्यबाण, शिवसेना पक्षचिन्ह कोणाचा याविषयीची जी सुनावणी आहे ती परत एकदा पुढे ढकलली गेलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी या प्रकरणामध्ये आपण आता अंतिम युक्तिवादाला सुरुवात करायची हे निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार अंतिम युक्तिवादाच्या टप्प्यावर हे प्रकरण आहे। आता कपिल सिब्बल उद्धव ठाकरेंची बाजू मांडतायत। त्यांनी गेल्या सुनावणीमध्ये अर्धा ते पाऊण तास त्यांची बाजू मांडली। भविष्यात एकनाथ शिंदे, राज्य सरकार, राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष या सर्वांची बाजू ऐकून घेतली जाईल आणि निकाल राखून ठेवला जाईल। त्यामुळे काही थोड्या कालावधीमध्ये एकूण जर या प्रकरणाचा विचार केला तर काही तासांच्या कालावधीमध्ये या प्रकरणावरती अंतिम निपटारा होऊ शकेल, निकाल राखून ठेवला जाऊ शकेल। परंतु काही ना काही कारणास्तव प्रकरणावर सुनावणी होऊ शकत नाही। आज पुन्हा एकदा हे प्रकरण सुनावणीसाठी आलं तेव्हा अगदी कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपत होती। उद्या यावर कदाचित सुनावणी होते का हे पाहावं लागेल। आजच्या वादसूचीमध्ये हे प्रकरण उद्यासाठी येतंय का ते नक्कीच, आणि प्राधान्यक्रमाने उद्या ही सुनावणी होते का याकडेही आपलं अर्थातच लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।